यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्र्यांच्या भाषणात सोलापूरची विमानसेवा, पर्यटन, घरकुल हे महत्त्वाचे मुद्दे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात सोलापूर जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीचा आढावा प्रतिबिंबित झाला। सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल असे वक्तव्य त्यांनी केले। सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्नशील आहे। सोलापूर जिल्ह्याच्या 283 कोटी रुपयांचा एकात्मिक पर्यटन आराखडा शासनाने मंजूर केला आहे। तसेच पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि विविध विकास कामांसाठी सुमारे 185 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकुल योजना मंजूर करण्यावर आमचा भर असेल असा शब्द देखील त्यांनी दिला। आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये चौफेर प्रगती करत आहे ही आनंदाची बाब असून या जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही या प्रसंगी मी देतो। त्यानंतर त्यांनी नियोजन भवनात पत्रकारांकडून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध सूचना त्यांनी ऐकून घेतल्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम, आमदार देवेंद्र कोठे व विविध अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकारांनी केलेल्या विविध चांगल्या सूचनांवर कार्यवाही करू आणि जिल्ह्याचा विकास करू अशी ग्वाही त्यांनी दिली। ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूरचे सुपुत्र आणि अरण्य ऋषी या नावाने देशभर गाजलेल्या मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचा घरी जाऊन केला सन्मान। लेक लाडकी योजनेत सोलापूर जिल्ह्यात 6144 लाभार्थ्यांच्या खात्यावर शासन आणि प्रतिलाभार्थी 5000 याप्रमाणे 3,07,00,000चे वितरित केले अनुदान। सोलापूर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सोलापूर झेडपी मुख्यालय या ठिकाणी उत्साही वातावरणात पार पडला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा। गुरुवारी होणार सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक, नवीन वर्षाचा आर्थिक आराखडा ठरणार। नूतन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्याच बैठकीकडे जिल्हावासियांचे लक्ष। नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली, मात्र त्यांच्या पोस्टवरून हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आक्षेप आणि दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यात दाखल केला गुन्हा। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही। अमेरिकेने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे श्रीलंकेने अदानींसोबत वीज खरेदीचा करार केला रद्द। मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्च होणार। जपान सरकार देणार 88,000 कोटी रुपयांचे 15 वर्ष परतफेडीचे कर्ज। महावितरणाच्या माध्यमातून बसवण्यात येत असलेल्या प्रीपेड स्मार्ट मीटरला होत आहे विरोध। सोलापूर जिल्ह्यात झाले 99,000 हेक्टर क्षेत्रावरती तुरीचे उत्पादन। प्रति क्विंटल 7,750 या हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात 9 ठिकाणी खरेदी केंद्राचे प्रस्ताव शासनाला पाठवले।
पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत सोलापूर जिल्ह्यातील 1,59,000 लाभार्थी विविध कारणांनी झाले पोर्टलवर अपात्र. अमेरिकेत DEI भरतीवर ट्रम्प सरकारने बंदी घातल्यामुळे 1 लाख भारतीय नागरिक नोकरीच्या संकटात. उजनी धरणातील पाणीसाठा आला 77%वर. डाव्या कालव्यातून 2600 क्युसेक वेगाने पाणी सुरू, तर आज सकाळपासून भीमा सीना जोडकालव्याच्या बोगद्यातून 300 ऐवजी 700 क्युसेक वेगाने पाणी सोडले. उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे ठरले देशातील पहिले राज्य. आता लग्न, घटस्फोट, मूल दत्तक घेणे, मालमत्तेचे विभाजन अशा सर्व बाबींसाठी विविध जाती धर्माच्या लोकांना असेल समान कायदा. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्योगासाठी महाराष्ट्रात दावोस येथे झालेले कोट्यवधी रुपयांचे करार विरोधकांना बघवत नाहीत. कराडला फाशी द्या आणि धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. ज्योतिबाच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया संपल्यामुळे भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी झाले खुले. संजय राऊत म्हणाले, केवळ मुंबईत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असून इतर ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊन आघाडीसोबत लढू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शरद पवार यांना फोन, तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात भीषण अपघात, आईसह चिमुकल्याचा मृत्यू, शेजारी राहणारी 3 वर्षांची चिमुकलीही ठार. रणजी सामन्यापूर्वी विराट कोहलीने मुंबई जुने कोच संजय बांगर यांच्यासोबत केला सराव. दिल्ली आणि रेल्वे यांच्यात 30 जानेवारीपासून होणार स्पर्धा. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री चीन दौऱ्यावर. लडाख सीमा आणि मानसरोवर यात्रा यावर होणार चर्चा. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ICICI बँकेच्या नफ्यात 15% वाढ, एकूण उत्पन्न 13% वाढून 48,368 कोटी रुपयांवर. हिमाचल, राजस्थान, पंजाबमध्ये कोल्ड वेव्हचा इशारा. मध्य प्रदेश, महाराष्ट्रात 2 दिवसांनी वाढणार तापमान. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.